गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी गणितातील 2025 ही जी बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे त्यातला 5वा प्रश्न आपण अभ्यासत आहोत. तुम्हाला मी काही महत्त्वाच्या या ठिकाणी ट्रिक्स सांगत आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न आपल्याला बोलतो, सांगतो, गाईड करतो, उत्तरापर्यंत पोहोचवतो. यासाठी आपण प्रश्न शांत डोकं ठेवून क्लिअरली आणि कॉन्सन्ट्रेटली तो प्रश्न रीडिंग केला पाहिजे. तर मग चला मग लेट्स गो नाऊ. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब इक्वेशंस out of the two sub questions. Solve any one of the following sub questions. First is, draw the graph representing the equation 2x is equal to y plus 2 and 4x plus 3y is equal to 24 on the same graph paper. What is given? Question asked to you, also told to you, draw the graph representing the question. What is given here? We here two equation are given. What is find? Draw the graph presenting on the same graph paper. We draw the graph same paper. Find the area of the triangles, and next what to find? We find, every student focus on it in the question. Find the area of the triangle formed by this line and the x-axis. या ठिकाणी आपल्याला आपण जेव्हा हा ग्राफ काढल्यानंतर दोन लाईनच्या ग्राफ मध्ये एक आपल्याला त्रिकोण मिळणार आहे आणि मग त्या ट्रायंगलचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आपण हा प्रश्न समजून घेतला. याच्यामध्ये काय काय आहे तुमच्या लक्षात आलं. दोन आपल्याला इक्वेशन दिलेले टू व्हेरिएबलचे आणि त्यानंतर आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढलात की तुम्हाला एक त्रिकोण मिळतो आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं. प्रश्न लक्षात आला तुमच्या. तर आपण सर्वात प्रथम आपण ग्राफ कसा काढायचा दिलेल्या इक्वेशनावरून ते समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेली इक्वेशन थोडंसं आपण कन्वर्ट करूया आणि मग एका चल पदामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. इक्वेशन काय, तर फोकस करा. फोकस ऑन दिस इक्वेशन 2x is equal to y plus 2 and 4x plus 3y is equal to 24. We converting this equation in the y form. Y is a equation of line. You know, 2x is equal to y plus 2. We converting this y is equal to, this is a 2 plus, you know, inverse of plus is minus, means y is equal to 2x minus 2. हा धन 2 हा ऋण झालेला आहे, म्हणजेच आपल्याला y ची किंमत काय मिळालेली आहे, y is equal to 2x minus हा 2 मिळालेले आहे. आणि मग हे जे कन्वर्ट आपण इक्वेशन केलं y फॉर्म मध्ये, y is equal to 2x minus 2 हे इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशनामध्ये आणि मग आपण दुसरी इक्वेशन पण असंच कन्वर्ट करणार आहोत. तर या ठिकाणी या इक्वेशनामध्ये आता प्रयत्न प्रमाद पद्धती आपण या एका व्हेरिएबलच्या किमती आपण मनानं घ्यायचे, सेल्फ ऑन माइंड. अगदी सोपा प्रश्न आहे. y is equal to 2x minus 2 आपण हे कन्वर्ट केलं y फॉर्म मध्ये, याला आणलं आणि मग आपल्या या x च्या उजव्या बाजूच्या ज्या किमती आहेत त्या तुम्ही मनानं घ्यायच्या. मनानं कोणत्या, तर अगदी लहान घ्यायच्या. मग तुम्ही 0 घ्या, धन 1 घ्या, धन 2 घ्या, धन 3 घ्या किंवा ऋण 1 ऋण 2. तर आपल्याला कोणत्याही 3 किमती घ्यायच्या या x आणि तुम्हाला आपोआप हे इक्वेशन मध्ये तुम्ही या किमती ठेवल्यात, x ठेवला तर y व्हेरिएबलच्या किमती मिळतात. आता आपण असे आपल्याला 3 इक्वेशन आपल्याला मिळवायचे आहेत आणि त्याचे
किमती काढून आपल्याला एक्स आणि वायच्या किमती एक टेबल तयार करायचं. या ठिकाणी टेबलमध्ये एक्सच्या किमती आपण ज्या मनानं घेणार आहोत सुरुवातीला त्या इथे लिहा. वायच्या आपण या इक्वेशन वरून तयार केल्यानंतर त्या टेबलवर लिहा आणि मग आपल्याला ग्राफ काढता येईल. पहा मग आपण पुट इक्वेशन, दिस इज फर्स्ट, put x is equal to 0, 1, 2, 3. This value we self mind take here. आपण स्वतः मनानं घेणार आहोत आणि त्या इक्वेशन मध्ये ठेवणार आहोत. हे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि मग या स्वातंत्र्याचा आपण फायदा घेऊया. आणि म्हणून सिन्स y is equal to 2 as it is into x, what is value of x? X is 0. We take 2 into 0 minus as it is 2 as it is equal to 2 into 0. 2 into 0 is 0 minus 2 as it is. What is value of y? Y is equal to minus 2. तर या ठिकाणी चिन्ह आपण विचारात घेणार आहोत. 2 हा ऋण असल्यामुळे ऋण 2 असेल. शून्याची किंमत या ठिकाणी शून्यच असणार आहे, परंतु साइन तिच्यात कोणतंच नसतं आणि म्हणून आपण ऋण 2 जसे तसे घेतलेले आहे. मग या ठिकाणी आपण टेबलमध्ये x is 0 and what is y? We calculate here y is minus 2. We write here minus 2. Then next we put x is equal to 1 in this equation 1. We take here the equation y is equal to 2 into x. X is value of 1. We take here minus 2. 2 into 1 2 minus as it is 2 as it is 2 minus 2 0. When we take the value of x, then get the value of y is 0. We take here in the table, write x 1 and y is 0 here. Then third we take x is equal to 2, put the equation 1, this value, and 1 is right here. Y is equal to 2 into what is value of x? X is 2 minus 2 as it is 2 into 2 4 minus 2 as it is 4 minus 2, value of y is equal to, we get 2. When x is equal to, substituting this equation 1 is 2, we get y also 2. We write table x 2 and y is 2. We also here one value is more, we putting x is equal to 3 in this equation 1. What is value of y? Put x is equal to 3, y is equal to 2 as it is. Value of x, putting here x is 3 minus as it is 2. 3 into 2 6 minus 2 6. What is sign here? Plus, greater number is 6. 6 minus 2 4. Value of y is 4. We write table, in the table x is 3 when we get y is equal to 4. And this pair is, we make the pair x comma y, x 0 y minus 2, x 1 comma y 0, x 2 y 2, so x 3 y 4. We calculate the value of variables x and y. Minimum we 3 value here we calculate, and then next equation we write here 4x plus 3y is equal to 24. Value we converting in the y form, 3y as it is equal to right hand side also as it is 24. The value of 4x is here. What is sign? Look here, sign is plus. Inverse of plus is minus. We take minus 4x on the right side of this equation.
and we calculate the value of y. 3 into y. Since y is equal to, as it is, numerator as it is 24 minus 4x, this coefficient of y is 3. What is the sign here between them? The sign is multiplication, and goes on. Multiplication inverse is dividation. We know multiplication inverse is dividation, and we this calculate the equation y is equal to 24 minus 4x upon 3. Here या ठिकाणी आपण परत मनानं या एक्सच्या किमती उजव्या बाजूच्या मनानं घेणार आहोत आणि वायच्या किमती मिळवणार आहोत. मनानं कोणत्या घ्यायच्या? तर लहान घ्या तुम्ही, 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, किंवा ऋण 1 ऋण 2 कोणतेही 3 घेऊ शकता. आणि मग या ठिकाणी थोडासा आपण विचार करूया. 24 मधून अशी एक संख्या 4x ती वजा केली की 3 न भाग जावा, आपण विचार करू शकतो. किंवा 3च्या पटीतल्या या संख्या यांचा डिफरन्स पाहून 3च्या पटीतल्या मिळवावा, हा पण विचार करू शकतो. तर थोडंसं आपण इथं मोठी संख्या विचारात घेऊया. x ची किंमत ज्या की या ठिकाणी 4 न गुणाकार केल्यानंतर वजा बाकी आपल्याला 3च्या पटीतल्या मिळेल, किंवा डिफरन्स 3 न भाग जाईल, अशा निवडू शकता. आणि म्हणून we put the value of x is equal to 3, 4, 5. आपण या ठिकाणी 3च्या अगोदरच्या संख्या का घेतल्या नाही, तर डिफरन्स हा मोठा होऊ लागलेला होता, म्हणून तो डिफरन्स कमी केला, म्हणून आपण मोठं घेतलं. आणि मग we convert here y as it is equal to 24 minus 4x. We put the value of x is equal to 3 in this equation number. We here take second. 24 ला 24 वजा 4 into x. Value of x is putting, what is value? 3. Divide 3 as it is equal to 24 minus, as it is 4 into 3 12. Divide 3 as it is 24 minus 12. We calculate this subtraction. 24 minus 12 is 12 upon denominator same 3. We calculate 3 1 is 3, 3 4 is 12. What is the value of y? Y is 4. When the substituting x is equal to 3 in this equation 2, we calculate the value of y is 4. We write here table x3 y4. याच पद्धतीने बाकीच्या किमती आपण काढू शकतो. y is equal to, put the in this equation x is equal to 4. We take here x is equal to 4 in the equation second. What is value of y? 24 as it is minus as it is 4 into value of x is 4 upon denominator same is equal to 24 minus 4 4 is 16 upon 3 as it is 24 minus 16, that is value 8 upon 3. We divide this and calculate the value of y. 3 2 is 6. या ठिकाणी 3 भाग घातला आपण 8 ला, 3 2 6, किती उरले? 2 उरले. दशांश दिला, दशांश दिल्यानंतर 20 झाले. 3 6 18. आणि मग 2.6 किती उरले? परत 2 उरले, पुन्हा 0 घेता येतो आपल्याला. 3 6 18. तर या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ y इज वी गेट 2.66. आणि मग हा दशांश नंतर 5 पेक्षा जास्त अंक आहे, म्हणून 1 अंकापर्यंत आपण 1 न वाढवू शकतो, आणि मग तो हा नियमाचा वापर करून 2.7 व्हॅल्यू ऑफ y इज किती घेतली आपण? 2.7 घेतली. आणि मग x किती होता आपला? x 4 होता. टेबलमध्ये आपण लिहूया 4. व्हॅल्यू ऑफ y इज मायनस 2.7 इथे लिहिलं. त्यानंतर also put the
value of x in this equation second, x is equal to 5, put x is equal to y 5, and we calculate here y is equal to 24 as it is, minus as it is 4 into value of x is 5 upon 3 as it is. What is value of, since y is equal to 24 minus 4 into 5, 20 upon 3, 24 minus 4, sorry, minus 20, what is value, 4 upon denominator same 3, we divide this 3 ones are 3, point 1 is remaining, is 10, 3 is the 10 also, value of remaining 1 also 10, 3 1 is 3, 3 is 3. तर अशा पद्धतीने y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1.3. तर शांत भागाकार करावा, कॉन्सन्ट्रेट करून भागाकारामध्ये चुका करू नये विद्यार्थ्यांनी, आणि मग चुका झाल्यानंतर उत्तर चुकू शकतं. तुम्हाला सगळंच येतं, गुणाकार येतो, भागाकार येतो, बेरीज वजाबाकी येते, पण गणितामध्ये विद्यार्थी काय करतात, चुका करतात, घाईने करतात, आणि मग उत्तर चुकतं. तर डोकं शांत ठेवून हा गुणाकार भागाकार करावा. मग या ठिकाणी y is equal to 1.3, we write the table, x is value of 5 and y is 1.3. we calculate the value of x and y, this variable. What to find, draw the graph. We draw the graph. We know x-axis is the line on the graph paper, also the y line, this is the graph. We take here line arrow y o y dash and x dash o x. Right hand side on the x-axis is value of v. Scale is most important. तर तो स्केल आपल्याला या ठिकाणी जास्त विचार करायची गरज नाही. मी मागं तुम्हाला सांगितलं होतं, या अगोदर ऑब्झर्व करा, या ठिकाणी सर्वात मोठी संख्या किती आहे, मोठी संख्या आहे 5, लहान संख्या आपल्याला या ठिकाणी 1 आहे, आणि मग यामध्ये एक्स ॲक्सिस वरल्या संख्या आहे. आपण स्केल घेऊया. स्केल बोथ ॲक्सिस एक्स अँड वाय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. तर अशा समीकरणामध्ये आपल्याला ग्राफ पेपरमध्ये हा स्केल हाच असतो, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट घ्यायचा, आणि मग या ठिकाणी आपण एक्स ॲक्सिस वरल्या ज्या संख्या त्या धन घेतो, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 4 5 6 घेतला, एक आगाव घेतलं 5 पेक्षा जास्त, एक आगावर हवं. त्यानंतर मग वरच्या आपण पण संख्या धन लिहितो वाय ॲक्सिस वरल्या 1 2 3 4 5 6 एक आगाव, आणि मग आपण हे या ठिकाणी we calculate we indicate this point on the axis x and y. So the graph paper x is 0, आणि मग आपण उजव्या बाजूला x ॲक्सिस वर x हा 0 आहे, म्हणून आरंभ बिंदू हा 0 असतो, इथं आहे, आणि y किती आहे, -2 आहे, आणि मग y ॲक्सिस वर मायनस या खाल्ल्या दिशेत असतात ते बिंदू. तर इथं आपण घेऊ शकतो 1 सेंटीमीटर, आणि इथं -1 -2. तर आपण मी शक्यतो इथं मायनसचा बिंदू इथं विचारात घेतला नाही, कारण आपण 4 बिंदूचे निर्देशक इथं काढलेले आहेत, म्हणून आपण सेकंडचा विचार करूया. x is 1 plus 1, right hand side here we observe. तर इथे लक्ष देऊन x हा धन 1 आहे म्हणून तो विचारात घ्या. त्यानंतर y0 म्हणजे तो बिंदू x ॲक्सिसवर आहे, आपण लिहून घेऊ शकतो इथं p, x हा धन 1 कॉमा y0 असेल. y0 असेल तर तो x ॲक्सिसवर असतो, आणि x0 असेल तर तो बिंदू y ॲक्सिसवर असतो. हा नियम तुम्हाला माहित आहे. x किती आहे, धन 2, आणि y पण धन 2. तर या दोन लाईन विचारात घ्या, x कडून धन 2 कडून येणारी वर रेषा, आणि y कडून धन 2 कडून जाणारी रेषा, या जिथं छेदतात तिथं तो आपला बिंदू असेल. मग पहा, 2 कडून वर जाणारी आणि y कडून येणारी ते इथं छेदल्यात, आणि म्हणून आपण तो बिंदू इथं घेऊ शकतो.
विस्थापित करू शकतो 2,2 x हा 2 y पण 2. त्याच्यानंतर पुढचं आपण x3 धन 3 आहे, धन 3 x ॲक्सिसवर पहा आणि तेव्हा x3 असताना y 4 आहे. y ॲक्सिसवर धन 4 रेषा कुठे आहे पहा, इथून या दोन रेषा जिथं छेदतात तिथं आपला बिंदू आहे. y धन 4 आणि x आहे आपला 3. या बिंदू या दोन रेषा इथं छेदतात आणि मग x इथं आपण इथं इंडिकेट करा हा पॉइंट. x हा धन 3, y हा धन 4. तो बिंदू पण लिहा इथं 3,4 हा बिंदू. त्यानंतर आपल्याला आपण इथं कोणते मिनिमम 3 बिंदू निवडायचे, त्यातून जाणारी एक रेषा काढूया. आपल्याला काही बिंदू आपण इंडिकेट केले इथं 1, 2, 3 याच्यातून एक जाणारी सरळ रेषा काढली. त्यानंतर आपण दुसरी जी लाईन आहे ते परत आपण या व्हेरिएबल पासून आपण दुसरी लाईन मिळवूया. x किती आहे 3, x अक्षावर धन 3 कुठे आहे पहा आणि y आहे धन 4. यामध्ये या दोन रेषा जिथे छेदतात तिथं बिंदू आहे y धन 4. इथून येणारा म्हणजे अगोदर एक आपल्याला x पहिल्या लाईनवर हाच बिंदू मिळाला, याही लाईनवर हाच मिळालेला आहे. मग इथे लिहा x3, 4 त्याला इंडिकेट करा, त्या बिंदूला पॉइंट करा. त्यानंतर x धन 4 x कुठं आहे x ॲक्सिसवर जावा आणि y आहे 2.7. 2 कुठं आहे धन 2, त्याच्या पुढे 7वी रेष मोजा आणि या दोन रेषा जिथं छेदतात तिथं तुमचा बिंदू दर्शवा. x आहे 4 आणि y आहे 2.7 तिथे लिहा. पुढचा आहे x हा धन 5, धन 5 x ॲक्सिसवर जावा, y आहे 1.3. 1 च्या पुढे 3री रेष मोजा 1, 2, 3 आणि या दोन रेषा जिथं छेदतात तिथं आपल्या तो बिंदू असेल आणि मग ह्या छेदल्या x5 तिथं लिहा, तिथं तो दर्शवा बिंदू आणि y आहे 1.3. तर अशा पद्धतीनं या 3 बिंदू मिळाले आपल्याला दुसऱ्या रेषेसाठी. त्यातून जाणारी एक रेषा काढा, सरळ रेषा पट्टीच्या सहाय्याने काढा, चुका करू नका. आणि या काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 रेषा एका बिंदूत छेदतात आणि इथं पाहिलं तर आपल्याला त्रिकोण मिळतोय. प्रश्नातच सांगितले त्रिकोण मिळतोय म्हणून आपल्याला त्रिकोण पण मिळालेला आहे. आणि मग आपल्याला व्हॉट टू फाइंड फर्स्ट ड्रॉ द ग्राफ पेपर. आपण या ठिकाणी ड्रॉ द ग्राफ आपण काढला ऑन द ग्राफ पेपरवर. तर हे बिंदू परीक्षेत तुम्हाला लिहायचे आहे, ते टेबल तयार करायचं आहे. प्रयत्नप्रमाण पद्धतीनं या समीकरण कन्वर्ट करून एक्सच्या मनाने या वायच्या किमती काढा. याला पण मार्क असतो परीक्षेमध्ये. आणि या ठिकाणी सेम ग्राफ पेपरवर फाइंड द, आपण 2 रेषा काढल्या एकाच ग्राफ पेपरवर. त्यानंतर सेकंड काय फाइंड आहे आपल्याला, फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्मड बाय दिस लाईन अँड द एक्स ॲक्सिस. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्रिकोण मिळाला एक्स ॲक्सिस वर आणि या ठिकाणी आपल्याला त्याचं काय काढायचं आहे, एरिया ऑफ द ट्रायंगल, त्याचं एरिया काढायचं. मग तुम्हाला माहित आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे, अगदी आपण 5वी पासून शिकलो, 1/2 बेस इंटू हाईट. आणि मग लिहा त्या ठिकाणी पहिल्या बिंदूला नाव द्या P, दुसऱ्यांना Q आणि तिसऱ्याला R देऊया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. बेस किती आहे आता थोडंसं विचार करा, ऑब्झर्व करा. आपल्या ट्रायंगल मधला बेस आपण P पासून मोजूया. युनिट मोजा इथं 1, 2, 3, 4, 5. तर या ठिकाणी 5 युनिट आहेत म्हणून आपण या ठिकाणी बेस झाला 5. किंवा हे अंतर मोजा P पासून Q पर्यंत, हे घर मोजा 1, 2, 3, 4, 5. 5 सेंटीमीटर आहे म्हणून आपण 5 सेंटीमीटर घेणं. इंटू हाईट. हाईट म्हणजे आता आपल्याला या एक्स ॲक्सिस पासून y पर्यंत किती हाईट आहे हे युनिट मोजा किंवा किती सेंटीमीटरवर हाईट आहे. तर हे 2 बिंदू इथे छेदले म्हणजे या ठिकाणी 4 आपण इथं मोजू शकतो. 0, 1, 2, 3, 4 आणि म्हणजे ह्याची हाईट असेल y अक्षावर जर घेतली तर आपल्याला या ठिकाणी हाईट होईल 4. आपण हाईटसाठी हा लंब टाकू शकतो पायावर आणि ह्या उंची मोजू शकतो किती सेंटीमीटर, 4 झाली. इथे लिहा त्या ठिकाणी हाईट झाली 4. हा भागाकार करा, 2 1 2, 2 2 4 आणि मग 5 2 10. तर या ठिकाणी
एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर स्क्वेअर. एकक लिहा त्या ठिकाणी, एकक मुलं विसरतात. हे सेंटीमीटर मध्ये आपण माप काढलं आणि एरिया असल्यामुळे आपण इथं स्क्वेअर केला. सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आपण चौरस किंवा स्क्वेअर लिहित असतो. तर अशा पद्धतीने हा ग्राफ आपण समजून घेतलेला आहे. याच्यातले अगदी टेक्निक कौशल्य मी तुम्हाला बारकाईला सहित सांगितलेलं आहे. परत एकदा ग्राफ काढत असताना आणखी माहिती सांगतो. एक्स ऍक्सिस वर धनसंख्या घ्या, वाय वरच्या धन घेतात आणि मग काढलेला आपण हे बिंदू स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी त्यातून एक लाईन काढा. दुसऱ्या इक्वेशन मधून आपण 3 बिंदू घेतले, त्याच्यातून लाईन काढली आणि मग एक त्रिकोण मिळाला. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा म्हणलेलं आहे, आपण काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न पूर्ण झालेला आहे. तुम्ही रिपीट जर थोडंसं पाहिलात तर तुमच्या या कन्सेप्ट क्लिअर होतील.